तुमच्या घरात जर चिमण्या येत असतील तर ही माहिती ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। घरात चिमण्या आल्यानंतर घडतं असं काही की जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल। तुमच्या घराच्या आतमध्ये खिडकीवर जर चिमण्या येत असतील तर या व्हिडिओकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर होईल मोठं नुकसान। चिमणी घरात आल्यानं नेमकं काय होतं याविषयी एक मोठं नवीन संशोधन समोर आलंय। चिमणी घरात आल्यामुळे होणाऱ्या या अशा नवीन गोष्टी या संशोधनात उघड झाल्या आहेत की ज्या ऐकून तुम्हाला धक्का बसेल। अनेकांच्या घरी चिमण्या येतात, काही जणांना त्यांचं येणं, त्यांचा तो चिवचिवाट अनेकांना आवडतो, पण विशेषतः काही महिलांना हा फार त्रास वाटतो। चिमण्यांनी घरात केलेली घाण, त्यांच्या विष्ठेचा वास आणि त्यांनी आणलेला कचरा या सगळ्यामुळे अनेकांना वाटतं की या चिमण्या घरात नसलेल्या बऱ्या। अनेकांना असं वाटतं की चिमण्यामुळे घरात आजारपण येतं। त्यांच्या पंखातून येणारी धूळ, त्यांच्या विष्ठेतला बॅक्टेरिया आणि लहान मुलांना किंवा घरातल्या वृद्ध व्यक्तीला त्याच्यामुळे ॲलर्जी होऊ शकते, श्वसनाचे आजार होऊ शकतात। पण या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत का? नक्की घरात चिमणी आल्याने कोणत्या गोष्टी घडतात, काय नुकसान होतं, काय फायदे होतात, या संदर्भातलं एक महत्त्वाचं संशोधन उघडकीस आलंय। जवळपास देशातले 1,00,000 घरांचा अभ्यास करण्यात आलाय। काही महाराष्ट्रातले तसेच काही इतरही राज्यातल्या घरांमध्ये ज्या ज्या घरात चिमण्या येतात तर अशा तब्बल 1,00,000 घरांमध्ये कॅमेरे लावून एक असं संशोधन झाले की ज्याची माहिती ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार आहे। खरंच तुमच्या घरात चिमण्यांना तुम्ही आमंत्रित करायला पाहिजे की आल्यावर हुसकून द्यायला पाहिजे? खरंच यांचा काही शास्त्रीय फायदा आहे का, काही आध्यात्मिक फायदा आहे का? हा तुम्ही जर ऐकून घेतला तर तुमचा 100% फायदा होणार आहे। आणि जर हा व्हिडिओ तुम्ही मध्ये सोडला तर तुमचं 100% नुकसान होऊ शकतं, कारण की सोशल मीडिया किंवा न्यूज कुठेही तुम्हाला अशी माहिती ऐकायला भेटणार नाही। पहा, आता अतिशय महत्त्वाच्या माहितीला आपण सुरुवात करतो। पहा, एक घरी छोटासा येणारा गोंडस पक्षी ज्याचं नाव चिमणी। चिमणी हा छोटासा गोंडस दिसणारा पक्षी असतो, प्रत्येकाच्या घरात कधी ना कधी येतोच। मग घर तुमचं फ्लॅटमध्ये असू द्या किंवा स्वतःचा बंगला असू द्या, चिमण्या या घरामध्ये येतातच। मग हा गोंडस दिसणारा पक्षी नेमका आपल्या घरात का येतो आणि तो आल्याने आपल्या घरात असं काय घडतं? बऱ्याच लोकांना वाटतं की ह्या ज्या चिमण्या आहेत त्या आपल्या घरामध्ये दाणे खाण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी येतात। मग खरंच एवढंच कारण आहे का? याच्या मागचं दुसरं काहीतरी कारण दडलंय आणि हेच सत्य तपासण्यासाठी एक मोठा अभ्यास करण्यात आला। या अभ्यासामध्ये पहिलं जे शोध लागलाय तो शोध म्हणजे की ह्या चिमण्या घरात नेमकं येतात कशासाठी, याचं कारण नेमकं काय आहे ते कारण इथे उघडकीस आलेलं आहे। पहा, आजकाल फ्लॅट सिस्टीममध्ये बंद खिडक्यांच्या संस्कृतीत चिमण्यांचं घरात येणं थोडंसं कमी झालंय, पण आजही जिथे संधी मिळेल तिथे चिमण्या आपले घरटे बांधतात। पण अनेक जण, विशेषतः घरातली स्वच्छता जपणाऱ्या महिला असतील, या घरट्याला तात्काळ काढून टाकतात, कारण की काय होतं, ते आल्याने घाण होते, वास येतो। पण तुम्ही कधी विचार केलाय का, हा छोटा जीव तुमच्या घरात नेमकं काय येतो, शेजारच्यांच्या घरात का जात नाही? यामागे काहीतरी कारण असेलच ना। तर याच गोष्टींचा पडताळा घेण्यासाठी काही शास्त्रज्ञांनी एक मोठा अभ्यास केलाय आणि त्या तज्ज्ञांनी जी माहिती सांगितली ती अतिशय धक्कादायक आहे। आता आम्ही तुम्हाला टप्प्याटप्प्याने सगळी माहिती सांगणार आहे, पण एक गोष्ट नक्की आहे की ही माहिती ऐकल्यानंतर चिमण्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कायमचा बदलून जाईल आणि चिमण्यांपासून कसा फायदा घ्यायचा हे तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही। नक्की चिमण्या घरात आल्याने काय होतं, चिमण्या न आल्याने काय होतं, याविषयी क्लिअर कट माहिती तुम्हाला मिळणार आहे। जर तुमच्या घरात चिमण्या येत असतील तर इथून पुढचे 2 मिनिटं हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा। चिमण्या आणि मानवी आरोग्य या संबंधात जगात अनेक अभ्यास झालेत। या अभ्यासानुसार पक्ष्यांच्या विष्ठेमध्ये अनेक बुरशीजन्य, जीवाणूजन्य आजाराचे घटक असतात। जेव्हा चिमणी घरात घरटे बांधते तर ती फक्त काड्या गवत आणत नाही, तर तिच्यासोबत सूक्ष्मजीव, कीटक आणि बुरशी घरात येते। तिची विष्ठा जेव्हा सुकते तेव्हा तिचे कण हवेत मिसळतात, श्वासाद्वारे आपल्या फुफ्फुसात जाऊ शकतात आणि ज्यांची प्रतिकारक क्षमता कमी असते, जसे की लहान मुले, वृद्ध व्यक्ती, त्यांच्यासाठी हे धोकादायक ठरू शकतं। आता चिमण्या घरात आल्याने वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू, जीवाणू आपल्या घरात विष्ठेद्वारे येऊ शकतात, पण हे शास्त्रज्ञ म्हटले। पण त्यांनी पुढे जाऊन एक असा अभ्यास केला, तो अभ्यास हा वैज्ञानिक शास्त्राचा नव्हता तर भारतातल्या पुराणाचा अभ्यास केला। त्यांनी जुने जाऊन ग्रंथ उचकले, जे 2000, 5000 सालापूर्वी, 10,000 सालापूर्वीचे जे हिंदू धर्माचे ग्रंथ होते ते ग्रंथ त्यांनी उचकले आणि त्या ग्रंथामध्ये चिमणीविषयी जी लिहिलं होतं ते अखेर त्यांनी बाहेर काढलं आणि विज्ञानाबरोबर ते जोडलं आणि जे सत्य समोर आलं त्याने देश हादरला। चिमण्या आपल्या घरात आल्याने रोग पसरतो, चिमण्याच्या विष्ठेमुळे घरात वास येतो, चिमण्यांचं घरटं घरात बनवलं तर काड्या कचरा होत्या, एवढंच आपल्याला माहिती आहे। पण या संशोधनातून अशा काही धक्कादायक माहिती उघड झाली आहेत की ज्यामुळे
सगळ्या देशामध्ये एक आश्चर्याचं वातावरण पसरले। आता आपण याच्यामध्ये अध्यात्माचा आधार घेऊन विज्ञानाची बाजू तुम्हाला चिमण्यांची मांडणार आहे। पहा, हे संशोधन झाले ते कुठल्या प्रयोगशाळात झालेलं नाहीये, हे संशोधन अनेक घरांमध्ये झाले, ज्याला आधार आहे आपल्या हजारो वर्ष जुन्या ग्रंथामध्ये। धर्मशास्त्र, वास्तुशास्त्र आणि शकुनशास्त्राचा याच्यात आधार घेतला गेलाय। आपल्या पूर्वजांनी निसर्गातील प्रत्येक बदलाचा, प्रत्येक प्राण्याच्या हालचालीचा सखोल अभ्यास केलाय। उंदीर, मांजर, कावळा, गाय, कुत्रा या प्रत्येक प्राण्याच्या वागणुकीतून त्यांच्या येणाऱ्या शुभ अशुभ घटनांचे संकेत ओळखायचे। या अभ्यासात चिमणी या पक्षाला विशेष स्थान दिलं गेलंय। आता तुम्हाला वाटत असेल की चिमणी घरात घाण करते, पण या शास्त्रानुसार चिमणी घरात घाण करत नाही, तर घरातली घाण ऊर्जा साफ करते। होय, घरातली नकारात्मक ऊर्जा साफ करते। तुम्हाला वाटतं चिमणीच्या आवाजाने त्रास होतो, पण शास्त्रानुसार तिचा चिवचिवाट हा येणाऱ्या शुभ संकेताचा गजर असतो। हे सगळं कसं, यामागे काय सत्य आहे, टप्प्याटप्प्याने तुम्हाला सांगतोय। हे ऐकण्यासाठी तुमचं मन आणि हृदय दोन्ही तयार ठेवा, कारण की हेच सत्य तुमच्या पायाखालची जमीन सरकवणार। तुम्ही थक्क होऊन जाल की चिमणी तुमच्या आयुष्यात किती बदल घडवून आणू शकते। आतापर्यंत तुम्हाला ज्या नकारात्मक गोष्टी चिमणीविषयी वाटत होत्या, घाण, काळी, कचरा घडते, त्या अगदी नगण्य आहे, पण चिमणी आलेला फायदा काय होतो ते ऐकल्यानंतर तुम्ही खुश होऊन जाणार। एक अभ्यास झालाय, या अभ्यासामध्ये 5 मुद्दे बाहेर आले। पहिला मुद्दा, चिमणी म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा स्रोत। वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात चिमण्या स्वतःहून येतात, आनंदाने चिवचिवाट करतात, त्या घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार असतो। चिमण्या अशाच घरात येतात जिथे प्रेम, आपुलकी आणि समाधान असतं। त्या घरात नकारात्मक ऊर्जा असलेल्या घरात त्या कधी फिरकत नाही। त्यामुळे तुमच्या घरी जर चिमणी येत असेल तर समजा तुमच्या घरात दैवी शक्तीचा वास आहे। दुसरं महत्त्वाचं संशोधन समोर आलंय, माता लक्ष्मीच्या आगमनाचा संकेत असते चिमणी। आपल्या जुन्या ग्रंथामध्ये आणि कथांमध्ये असं सांगितलंय की ज्या घरामध्ये चिमणी घरटे बांधते त्या घरात कधीच धनधान्याची कमतरता भासत नाही। चिमणीचं घरटं बांधणं हे साक्षात माता लक्ष्मीच्या आगमनाचं आणि स्थायी वास्तव्याचं प्रतीक मानलं जातं। तुम्ही घरटे काढून फेकून देता म्हणजे तुम्ही तुमच्या घरात आलेलं लक्ष्मीचं वैभव परत पाठवता। आता तिसरं संशोधन उघडकीस आलंय, ते खूप जबरदस्त आहे, जे ऐकून तुम्ही थक्क होऊन जाल। येणाऱ्या संकटाची पूर्वसूचना आणि रक्षण। चिमण्यांना भविष्यात घडणाऱ्या घटनांची जाणीव होते। जर तुमच्या घरावर, कुटुंबावर, तुमच्या कुटुंबातल्या सदस्यावर जर एखादं मोठं संकट येणार असेल तर ते चिमण्या स्वतःच्या अंगावर उडून घेतात। ते अचानक घर सोडून निघून जातात, कधी कधी घरातच प्राण सोडतात। घरातच चिमणीचा मृत्यू होणे अशुभ मानलं जातं, पण ते येणाऱ्या संकटाचा संकेत असतं। याचा दुसरा अर्थ असाही होतो की छोट्या जीवांचा अंत तुमच्यावर मोठं संकट त्याने स्वतःवर घेतलेलं असतं। अतिशय धक्कादायक संशोधन उघड झाले। पुढचं संशोधन, चिमण्या घरातलं सुख समृद्धीचं प्रतीक असतात। जर चिमणी तुमच्या घरात येऊन तुमच्या डोक्यावर फिरत असेल, तुमच्या जवळ येऊन निर्भयपणे बसत असेल, तर समजून जा तुमच्यावर लक्ष्मी देवीची कृपा झाली आहे। जर चिमणी दारात येऊन सतत आवाज करत असेल तर समजा तुमच्या घरी लवकरच चांगली बातमी येणार, किंवा एखादा प्रिय पाहुणा तुमच्या घरात येणार, किंवा नवीन कार्याचा शुभारंभ होणार। पुढचं जे संशोधन उघडकीस आलं ते महत्त्वाचं, वंशवृद्धी आणि कौटुंबिक सुख। ज्या घरात चिमणी घरटी बांधते, अंडी देऊन पिलांना जन्म देते, त्या घरात वंशवृद्धी होतं असं मानलं जातं। कुटुंबाचं प्रेम वाढतं, घरातलं आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण त्या घरात निर्माण होतं। आता तुम्ही काय कराल? थोडीशी घाण, थोडासा आवाज सहन कराल की घरात चालून आलेलं भाग्य, सुख, समृद्धीला परत पाठवाल? तो छोटासा जीव तुमच्या घरात जी घाण करतो, जी तुम्हाला एका मिनिटात साफ तुम्ही करू शकता, पण जी तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि आशीर्वाद ती घेऊन येते, ते करोडो रुपये खर्च करूनही तुम्हाला मिळत नाही। त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या घरात चिमणी येईल तेव्हा तिला हकलून लावू नका, तिच्याकडे रागाने बघू नका। विशेषतः महिलांनो, तुम्ही जर घरची लक्ष्मी असाल तर तुमच्या घरात चालून आलेल्या भाग्याच्या दूताचा सन्मान करा। शक्य असेल तर बाल्कनीमध्ये तिच्यासाठी पाण्याची व्यवस्था करा, खिडकीमध्ये भांड्यात दाणे टाका, पाणी ठेवा। बघा तुमच्या जीवनात कसे चमत्कार घडतात। तो छोटासा जीव तुमच्या घरातल्या सगळ्या अडचणी, सगळी नकारात्मकता शोषून घेतो, तुमचं घर आनंद, सुख, समाधाने भरून टाकतो। हे तुम्हाला स्वतः अनुभवता येईल। तर हेच होतं संशोधन जे चिमण्यांविषयी झालंय, आणि यामुळे चिमण्यांविषयी एक धार्मिक अँगल संपूर्ण देशाला समजलाय। आता ही जी महत्त्वाची माहिती होती ही तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा। धन्यवाद।